किंवा 7 वाजलेत, उठलं की लगेच वेग आला पाहिजे. तो जर वेग येत नसेल तर कुठेतरी आपली बॉडी चुकतीये. कारण का पेशंट जोर लावून शौच करायचा प्रयत्न करतात आणि तेव्हा त्यांना तिथे शौचाच्या जागी भेगा पडायला लागतात. आपल्या एकदम सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बैठं काम आहे, काही व्यायामच केला जात नाही आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. एखाद दिवशी मे बी मिस होतंय किंवा एखाद दिवशी होत नाहीये, असं होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन म्हणावं. आहारामध्ये फायबर जास्त प्रमाणात असणं खूप जास्त गरजेचं आहे. 6 वाजले की वॉशरूमला जाऊन बसणं, वेग येऊ न येऊ, एक दिवस झालं, एक दिवस नाही झालं तरी लगेच त्याच्यासाठी ट्रीटमेंट न घेता पुढच्या 4 दिवसात आहार पहिले नीट सुधारणं गरजेचं आहे. पाणी घ्यायचं आहे ते जेवणाआधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास. फिजिकल ऍक्टिव्हिटींचा पण कॉन्स्टिपेशनवर काही परिणाम असतो का? आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो जर नीट असेल, अग्निमांद्य झालेलं नसेल तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होतच नाही. पेशंटमध्ये पहिलं लक्षण जे दिसून येतं ना, ते लेफ्ट साईडला पोटात दुखत असतं. प्रोबायोटिक्स कसे हेल्प करतात कॉन्स्टिपेशन? इंटेस्टाईनची जी वृक्षता आहे ती घालवण्यासाठी तेलाचा उपयोग होत असतो. कुठलेही होम रेमेडीज असू देत किंवा कुठलेही उपाय, औषधी उपाय हे कुठल्या तरी वैद्याच्या सल्ल्यानेच घेणं आणि योग्य मार्गदर्शनाखाली घेणंच गरजेचं असतं. की लॅक्झेटिव्ह बद्दल जेव्हा आपण म्हणतो, चूर्ण म्हणतो, ते मृदू रेचकच असणं गरजेचं आहे. रात्री झोपताना काळ्या मनुका आणि अंजीर हे रात्री भिजत घालायचं आहे आणि सकाळी उठल्यावर त्याचं सेवन करणं खूप महत्वाचं आहे. नॅचरल किंवा हर्बल अशा काही ट्रीटमेंट असतात किंवा काही मेडिसिन्स आहेत का जे कॉन्स्टिपेशन पासून इन्स्टेड ऑफ लॅक्झेटिव्ह विल हेल्पफुल देम? तरी जागरण करणं आणि हे इतक्या सर्रास होतं हल्ली की त्यामुळे कुठेतरी कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वाढायला लागलेला आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुणे जी माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उदर या सिरीजचा 3रा एपिसोड बघतो आहे, जो की कॉन्स्टिपेशन मध्ये. पण कॉन्स्टिपेशन हा एक खूप जनरल टर्म आहे जो आपण प्रत्येक वेळेस यूज करतो, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये बद्धकोष्ठता हा टर्म वापरलेला दिसतो, जाहिरातीत म्हणा किंवा पेट सफासारख्या चूर्णांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा. पण नेमकं कॉन्स्टिपेशन का होतंय, त्याची काय लक्षणं, कारणं आहेत आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे एक्झॅक्टली काय हे आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रुचा पाई यांच्याकडून, ज्या तन्वीच्या संचालिका आहेत. नमस्कार रुचा. नमस्कार. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. रुचाताई, आम्हाला तुझ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायला हेच आवडेल की कॉन्स्टिपेशन म्हणजे काय असतं, म्हणजे डेफिनेशन नुसार सुद्धा आणि ओव्हरऑल डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये कधी ओळखायचं किंवा कसं ओळखायचं? ओके. जेव्हा आमच्याकडे पेशंट ओपीडीला येतात तेव्हा ते काही कंप्लेंट्स घेऊन येतात, बरोबर, की आम्हाला दिवसातून एकदाही शौचाला होत नाही आहे किंवा आमचं पोट साफ झालंय असं आम्हाला फिलिंग येत नाही. म्हणजे त्यांना असं असतं की ते जाऊन आले तरीही त्यांना ते फिलिंग, म्हणजे मोशन नीट साफ झालंय, पोट नीट साफ झालंय असं त्यांना कुठेही ते फिलिंग येत नसतं. म्हणजे मोशन तर झालेत खरे पास, पण तरीही ते फिलिंग येत राहतं. पोट डब्ब झाल्यासारखं त्यांना वाटत असतं, पोट फुगल्यासारखं त्यांना कुठेतरी वाटत असतं, पायामध्ये गोळे येणं हे त्यांना डिस्कम्फर्ट जाणवायला लागलेलं असतं आणि खूप अनकम्फर्टेबल हे त्यांना वाटत असतं. आणि त्यांचं कसं असतं की त्यांना वाटतं की मला शौचाला झाला नाहीये, तर त्यांचं कशातच लक्ष सुद्धा लागत नसतं, की त्यांना हे अनइझी फिलिंग त्यांच्यामध्ये आलेलं असतं. आणि त्यांच्यामध्ये आपण बघून येतो की हे लॉंग टर्म पर्यंत हे चालत राहतं. तेव्हा कुठेतरी ते सिव्हिअर कॉन्स्टिपेशन मध्ये आहे किंवा जेव्हा मल हे खड्याप्रमाणे होत आहेत तेव्हा आपण समजतो की हे कॉन्स्टिपेशन आहे, सिव्हिअर कॉन्स्टिपेशन आहे. मल जर नॉर्मल असेल, पाणीदार असेल किंवा चिकट नाहीये तर त्याला काही एवढा प्रॉब्लेम नसतो. सो हे कॉन्स्टिपेशन मध्ये बद्धकोष्ठता त्यामुळे पोट साफ न होणं हे बेसिक झालं, की आपल्याला कळलं की पोट साफ होत नाहीये, आपल्याला शौचाला जायला होत नाहीये. जेव्हा आपण म्हणतो की 4 दिवस माझं पोट साफ झालंच नाहीये, त्याला आपण मेनली कॉन्स्टिपेशन म्हणतो. की काही काही पेशंटमध्ये एवढे हार्ड स्टूल्स होत असतात की त्यांना ते पास पण करता येत नसतात, पेन होत असतं आणि पेनफुल होत असल्यामुळे त्यांना ते सुखकारक नसतं. त्यांना ह्याच्यामुळे त्रास व्हायला लागलेला असतो आणि हे कुठेतरी लॉंग टर्म, म्हणजे ह्याचं कारण काय आहे तर अपचन. पहिलं ह्याचं कारण काय असतं की तुमच्या जाठराग्नी जो आहे तो मंद झालेला असतो आणि आपला जो कोष्ठ आहे हा आयुर्वेदानुसार 3 प्रकारचा सांगितलेला आहे, मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ. आता ज्यांचा मृदू कोष्ठ आहे ते पित्त प्रकृतीचे नॉर्मली असतात, की ज्यांच्यामध्ये पित्त प्रकृती असल्यामुळे त्यांचं पचन हे सुखकारक, म्हणजे मोशन्स पण सुखकारक असतात, मलविसर्जन जे आहे ते सुखकारक होत असतं. त्यांच्यामध्ये त्यांनी दूध जरी प्यायलं तरी त्याला शौचाला जावं लागत असतं किंवा उसाचा रस घेतला तरी त्यांना लगेच शौचाला जावं लागत असतं. त्यांच्या आहारामध्ये काही म्हणजे उलट सुलट खाल्लं, जंक फूड जास्त खाण्यात आलं तरी त्यांना लगेच मोशन्सला जावं लागत असतं. मध्यम कोष्ठाचे असतात ते
कफ प्रकृतीचे व्यक्ती असतात की त्यांच्यामध्ये पण जे वेग निस्सारण आहे, मल विसर्जन आहे, ते योग्य प्रकारे होत असतं, सुखकारक असतं. आणि जे तिसऱ्या प्रकारचे जे असतात ते क्रूरकोष्ठी असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये वात प्रकृती मेनली दिसून येत असते आणि त्याच्यामध्ये खूप ड्राय स्टूल्स असतात, हार्ड स्टूल्स असतात, पेनफुल असतं. जे स्टूल पास करणं हे सुद्धा त्यांना खूप पेनफुल होतं आणि त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं तर त्याच्यानंतर त्यांना कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही मे बी मिडल एज पासून चालू झालेली असते आणि ती पुढे जाऊन वाढणारी असते. सो हे कुठेतरी पेशंट्सना पहिले हे सिम्पटम्स दिसायला लागतात. ते आमच्याकडे ओपीडीला येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला काय काय सिम्पटम्स दिसत आहेत. तर ते सांगतात की मॅडम आम्हाला पोट साफ झालंय असं वाटतच नाहीये, आम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळा जावं लागतंय तरी पोट साफ झालंय असं आम्हाला वाटत नाही आहे. किंवा काही पेशंट्स येऊन सांगतात की आम्हाला 2 दिवस शौचाला झालंच नाही आहे. मग ते कडक व्हायला लागतं, त्याच्यामध्ये इतका ड्रायनेस असतो की ते एकदम दगडाप्रमाणे हार्ड होऊन गेलेले असतात. त्यानंतर काही पेशंट्समध्ये असं असतं की त्यांना डोकं सुद्धा त्यामुळे दुखायला लागलेलं असतं, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम त्यांना झालेला असतो आणि त्यांना कळत नसतं की आपल्याला होतंय काय. काय कॉन्स्टिपेशन हे लक्षण आहे, हा कुठलाही व्याधी नसून हे होणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. सो पेशंटमध्ये पहिले ते दिसायला लागतं आणि पेशंटला ते दिसलं की काही काही हे इग्नोर करतात की ठीक आहे, नाही झालं तरी काय फरक पडतोय आणि तिथून मग पुढे त्या आजारांची निर्मिती व्हायला लागते. जसं पाईल्स आहे, फिशर आहे, फिस्चुला म्हणजेच भगंदर आहे, अशा आजारांची पुढे जाऊन निर्मिती व्हायला लागते. म्हणून त्यांची वेळेवर काळजी घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की नक्की फिजिओलॉजी शरीरात जाऊन हे काय होतंय की कशापासून मल तयार होतात, की आपण जो काही आहाराचं सेवन करतोय त्याच्यातनं जे काही न्यूट्रिशन्स आहेत ते जे आपलं स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामधनं ऍब्झॉर्ब होत असतात आणि ते आपल्या शरीराला रक्तावाटे सगळीकडे पुरवले जातात आणि त्यापासून जो मलभाग राहिलेला आहे तो लार्ज इंटेस्टाईन मध्ये पुढे पास होतो. पण आपण जेव्हा अन्नाचं ग्रहण करतो ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. ते म्हणजे आपण सॉलिड असतं ते खाऊन लिक्विड करतो, पोटामधलं जे एन्झाईम्स आहेत त्यामुळे ते लिक्विड होतं आणि ते पुढे स्मॉल इंटेस्टाईन मधनं जे डिओडेनम आहे तिथून सगळे न्यूट्रिएंट्स म्हणजे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ती सगळी अब्झॉर्ब होऊन ती रक्तातून शरीराला मिळतात. पुढे जसं ते जातं ते कोलॉन मध्ये जातं म्हणजे लार्ज इंटेस्टाईन आणि तिथे काय होत असतं की हा जो मल आहे त्यातला जो द्रव भाग आहे तो ऍब्झॉर्ब करून घेतला जातो आणि मलाला म्हणजे सॉलिड फॉर्म यायला लागतो. हा, सो त्या जे कोलॉन आहे तिथून पाणी जास्त प्रमाणात जर ऍब्झॉर्ब व्हायला लागलं तर हार्ट स्टूल जे होणार आहेत. सो ट्रान्झिट पिरियड असतो की लार्ज इंटेस्टाईन मध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात की ज्याच्यामुळे हा जो मल तयार झाला आहे हा पुढे ढकलला जात असतो. पण ते स्टूल्स एवढे कडक असतात की तो हळूहळू पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स ह्या नीट होत नाहीत, त्यामुळे मल हा पुढे ढकललाच नीट जात नाही. सो कोलॉन मध्ये पाणी म्हणजे ऍब्झॉर्प्शन जर जास्त प्रमाणात होत आहे तर ती ट्रान्झिट पिरियड हा नीट होणं गरजेचं आहे. तो जर होत नसेल तर कुठेतरी आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणारच आहे. मग तो मल जर कडक असेल तर तो पास व्हायला त्रास होणार आहे, मोशन्सना त्रास होणार आहे, शौच साफ नीट होत नाही आणि हार्ट स्टूल झाले की फिशर होतं. कारण काय पेशंट जोर लावून शौच करायचा प्रयत्न करतात आणि तेव्हा त्यांना तिथे शौचाच्या जागी भेगा पडायला लागतात, ऍनल पार्ट आहे तिथे भेगा पडायला लागतात, तिथे झोंबायला लागतं त्यांना किंवा मोशन पास झाल्यावर त्यांना ह्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागतो. कधी कधी तिथून रक्त सुद्धा पडायला लागतं आणि तिथे सेंटिनल टॅग सुद्धा फॉर्म होऊ शकतात. म्हणजे छोटी स्किन टॅग्स तयार होतात, त्याला सूज येते, कधी कधी ते मोठे होतात, अगदी मोठे बोरा इतके मोठे होत असतात. त्याच्यानंतर त्याच्यावर जर दुर्लक्ष केलं गेलं तर त्यापासून पुढे पाईल्स म्हणजे हिमोरॉइड्सची निर्मिती होत असते. का होतं तर तिकडचे जे काही स्फिंक्टर्स आहेत, जे मोशन्स आहेत, ते स्फिंक्टर्स एकदम ताणले जात असतात आणि तिथल्या वेन्स ह्या कॉन्स्ट्रिक्ट होत असतात आणि त्यामुळे पेशंटना तिथे खूप वेदनादायक होत असतं आणि म्हणजे ते खूपच वेदना सहन करत असतात आणि त्यांना हा त्रास काही झाला तरी लवकरात लवकर बरा व्हावा अशा कुठेतरी अपेक्षा असतात. सो बघितलं जातं की ह्याची कारणं काय आहेत की हे कशामुळे होतं. एक तर पहिलं कारण आहे स्ट्रेस. स्ट्रेस वाढला शरीरामध्ये की तरी गट हेल्थ आहे ती आपली पूर्ण बिघडायला लागते. स्ट्रेस हे पहिलं कारण असतं. स्ट्रेस आला की जसं आपल्या शरीरामध्ये एक मेकॅनिझम असतं की जिथे व्हायटल ऑर्गन्स आहेत तिथे ब्लड फ्लो हा जास्त होतो. जसं हार्ट आहे, ब्रेन आहे, किडनीज आहेत, लंग्स आहेत, इथे ब्लड फ्लो हा जास्त जातो आणि जे बाकी आहेत की जेवढे गरजेचे नाहीयेत म्हणण्यापेक्षा महत्वाचे नाहीयेत
तिथे थोडा ब्लड फ्लो हा कमी होतो. त्यामुळे जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिथे थोडा ब्लड फ्लो हा कमी झालेला असतो. सो तो वाढवणं गरजेचं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या इथे जर ब्लड फ्लो असेल तर त्याच्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत त्या नीट राहतील. मग त्यासाठी तिथे आपण जेवण झाल्यावर वज्रासनात बसणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेवण झाल्यावर आपण जेव्हा वज्रासनात बसतो तेव्हा तिथे ब्लड फ्लो हा नीट होतो आपल्या स्टमकच्या आजूबाजूच्या पार्टला, आणि त्यामुळे ब्लड फ्लो झाल्यामुळे पचन नीट होतं, त्यापासून सारकिट्ट विभजन आहे ते नीट होतं, आणि त्यापासून मलाची निर्मिती सुद्धा योग्य प्रकारे होत असते. जर मलच योग्य प्रकारे तयारच झाला नाही तर तो पास पण नीट होणार नाही. म्हणून आहार कुठला खातोय हेही गरजेचं असतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असणं. हे दुसरं महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं. फायबर कमी असेल तर होऊ शकतं. येस. थर्ड रिझन आहे की आपल्या एकदम सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बैठं काम आहे, काही व्यायामच केला जात नाही आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. काही चौथं कारण आहे की ज्या काही कारण म्हणजे आजारांमध्ये आपल्याला हे कारण म्हणून पहिलं दिसून यायला लागतं, लक्षण म्हणून दिसून येतं. जसं पाईल्स आहे, फिशर आहे, फिस्टुला आहे, त्यामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे डायबिटीसमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की पेशंट्समध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास त्यांना होत असतो. सो हे काही म्हणजे जे काही पेशंट्स आहेत की अँटी डिप्रेसंट गोळ्या घेत आहेत त्यांना सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. कारण मी हे पण बघितलं की बऱ्याच वेळेस जी लोक एखाद्या सर्जरी अंडर जातात आणि हाय मेडिसिन डोसेसवर असतात त्यांना कॉन्स्टिपेशन सर्रास बघायला मिळतं. हो बरोबर आहे. सो त्यांच्यामध्ये पण ह्या ज्या काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत कोलॉनच्या त्या कुठेतरी कमी झालेल्या असतात आणि त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम व्हायला चालू झालेला असतो. पाचवं म्हणजे पाण्याचं प्रमाण. आपण किती पाणी पितोय हे पण खूप महत्वाचं आहे. आता पाणी जर योग्य प्रमाणात घेतलं जात नसेल तर त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊन कॉन्स्टिपेशन आपल्याला होत असतं. त्याच्यानंतर आहार योग्य, म्हणजे 6वं कारण म्हणजे काय तर आहारच चांगला नाही. जंक फूडचं सेवन आहे, बाहेरच खाल्लं जात आहे जे पचतच नाहीये, आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. 7वी महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री जागरण करणं, आणि हे इतक्या सर्रास होतं हल्ली की त्यामुळे कुठेतरी कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वाढायला लागलेला आहे. कारण काय, जी सायकल आहे आपल्या शरीराची, बायोलॉजिकल क्लॉक आहे, ते कुठेतरी नीट योग्य प्रमाणे नाही झालं तर तिथे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास दिसायला लागतो. आणि हा मल जेव्हा पोटातच खूप दिवस राहतोय म्हणजे तो किती कडक झालेला असतो, खराब झालेला असतो, आणि तो अवरोध निर्माण करतो शरीरामध्ये. कारण का तो पास पण होत नाहीये, त्यामुळे गॅसेस सतत होत राहणं, अपचन होणं, ढेकरा येत राहणं छोट्या छोट्या, आणि कुठेतरी त्यांना ते अनइझी फिलिंग व्हायला लागलेलं असतं. आणि मग त्यांना असं वाटतं की हे लवकरात लवकर सॉल्व्ह झालं पाहिजे. ही लक्षणं जेव्हा पेशंटमध्ये दिसतात ते खूपच अनइझी झालेले असतात. सो त्यांना ह्यातनं लवकरात लवकर कुठेतरी बाहेर पडायचं असतं. सो याला काही साधे सोपे उपाय सुद्धा असतात की जसं आयुर्वेद काय म्हणतं की आपल्या शरीरातला कुठलाही आजार जो आहे हा जर आपलं पोट साफ नीट होत नसेल तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. सो त्यासाठी आपलं रेग्युलर नीट पोट साफ होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अनेक पेशंट्स लॅक्झेटिव्ह, चूर्ण किंवा ह्याचं सेवन करत असतात, पण ती चुकीची गोष्ट आहे. कारण का ह्याच्या सतत सेवनाने आपल्या शरीरात वाताधिक्य होत असतं, वात आपला बिघडतो उलट. म्हणजे मोशन्स जसेच्या जसे होतात, म्हणजे त्या मलाचं सुद्धा पचन होणं गरजेचं आहे. आपण जी लॅक्झेटिव्ह घेतो त्याच्यामुळे ते पचन न होता तो मल तसाच्या तसा पुढे ढकलून दिला जात असतो, आणि ह्याची कुठेतरी सवय आपल्या शरीराला लागायला लागते. आणि त्यामुळे मग नंतर अशा पेशंट्समध्ये बघून आलंय की त्यांना जर त्यांनी चूर्ण किंवा लॅक्झेटिव्ह घेतलीच नाहीत तर त्यांना मोशन होतच नाही. म्हणजे त्यांना हा वेगच येत नसतो. जशी आपण मगाशी 7 कारणं बघितली, आणि त्यातलं 8वं अगदी महत्वाचं कारण म्हणजे ज्यांच्यामध्ये वेग धारण केला जातो. जसं की मोशनचा वेग आलेला आहे पण तरी जातच नाही. जसं लहान मुलांमध्ये आपण बघतो की त्यांना शाळेमध्ये गेल्यावर मोशनला, शौचाला जायचं तर असतं, वेग आलेला असतो पण तरी मुलं जात नाहीत, घाबरून जात नाहीत, कधीतरी प्लेस नसते. अशामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये हे लक्षण दिसून येतं. आणि जेव्हा आपण वेग धारण करतो त्याच्यानंतर सतत जर असं वेगधारण करत राहिलो तर त्याच्यामुळे वात वाढतो आणि कॉन्स्टिपेशनचं प्रमाण अजून वाढायला लागतं. सो ते करणं अतिशय चुकीचं आहे. जे 13 अधारणीय वेग सांगितलेले आहेत त्यांचं धारण आपण कधीच करायचं नसतं. सो त्यांचं जर धारण केलं, म्हणजे जसं शिंका येते आणि आपण थांबवलं, तर असं हे केल्यामुळे शरीरातला वात वाढत असतो.
सो हे गरजेचं आहे की पेशंटनी रेग्युलर करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर गरम पाणी घेणं गरजेचं आहे. जो आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी ब्राह्मी मुहूर्ते उद्दिष्ट येतं, म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. आणि तेव्हा आपल्या शरीरातलं वाताधिक्य असतं आणि जो अपान वायू आहे, हा जो वात आहे तो सगळे मोशन्स म्हणजे वातामुळे आपल्या शरीरातनं जे स्टूल्स आहेत, युरिन आहे, हे शौच सगळं बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. आता जर त्या अपान वायूची दिशा चुकली तरी आपल्याला योग्य प्रमाणात शौच होणार नाही, कॉन्स्टिपेशन होणार. म्हणून हा वातही नीट झाला पाहिजे. तो जर होत नसेल तरी सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. सो आहारामध्ये फायबर जास्त प्रमाणात असणं खूप जास्त गरजेचं आहे. फायबर पण 2 प्रकारची असतात. एक सोल्युबल फायबर्स असतात आणि एक इनसोल्युबल फायबर्स असतात. सो फायबर्स म्हणजे का गरजेचे आहेत की ज्याने शौच आपल्याला नीट होईल असं का असतं. सो ते एक सोल्युबल आहेत आणि नॉन सोल्युबल जे आहेत. सो जी इनसोल्युबल जी फायबर्स आहेत ती आपल्या शरीरात डायजेस्टच होत नाही. एक प्रकारचं असं कार्बोहायड्रेट आहे, म्हणजे स्टार्च आणि शुगर हे सोडलं तर हे जे असं कार्बोहायड्रेट आहे की आपल्या शरीरात त्याचं पचन किंवा ऍब्झॉर्प्शन होतच नाही. ते तसंच्या तसं आपल्या शरीरातनं बाहेर पडतं. जसं मोसंबी आहे, संत्री आहेत, पालक आहे, ह्याच्यामध्ये जे फायबर्स धाग्या धाग्याप्रमाणे जे दिसणारे आहेत ते फायबर्स आहेत आणि ते स्टूल नीट होण्यासाठी खूप गरजेचे आहे. जर कॉन्स्टिपेशनचा त्रास वरचेवर होत असेल तर फायबर्स आहारामध्ये असणं खूप गरजेचे आहे. ते नसतील तरी त्यांना त्रास होत असतो. रात्री झोपताना काळ्या मनुका आणि अंजीर हे रात्री भिजत घालायचं आहे आणि सकाळी उठल्यावर त्याचं सेवन करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामुळे पेशंट्सना अतिशय छान गुण मिळतो. त्यांना पोट साफ नीट व्हायला लागतं. म्हणजे कुठलाही लॅक्झेटिव्ह किंवा चूर्ण हे न घेता सुद्धा त्यांना ह्याने बरं वाटतं. याची पण सवय लागू शकते ना मग. ड्रायफ्रुट्स हे नॅचरल आहेत, ते कुठलेही रेचक नाहीये. रेचक म्हणजे काय आहे की ते मल तसंच्या तसं बाहेर काढणार आहे. सो आपल्याला वेग येणं, सकाळच्या वेळात उठलं की 6 वाजलेत किंवा 7 वाजलेत, उठलं की लगेच वेग आला पाहिजे. तो जर वेग येत नसेल तर कुठेतरी आपली बॉडी चुकतीये. जर ते वेग येत नसतील, कुठल्याही वेळात वेग येत आहेत तर ते योग्य नाही. आपल्याला सकाळी उठल्यावरच वेग येणं गरजेचं आहे. ते जर येत नसेल तर पेशंटना त्याच्यासाठी वेळेवर ट्रीटमेंट घेणं किंवा एक सवय नीट लावून घेणं. 6 वाजले की वॉशरूमला जाऊन बसणं, वेग येऊ न येऊ पण तिथे जाऊन थांबणं. म्हणजे तुम्ही हळूहळू लहान मुलांना कशी आपण सवय लागतो तशी ही सवय लावणं पण कुठेतरी गरजेची असते. जर तुम्हाला मोशन्स वेळेवर रेग्युलर होत नाही आहेत तर त्यासाठी हे करणं गरजेचं असतं. आता आपण जसं वेग ह्याच्याबद्दल बोलत होतो, पण बऱ्याच पेशंटमध्ये असं पण बघायला मिळत आहे की आठवड्यातून एखाद दिवस सुरुवातीला होत नाहीयेत आणि मग ठीक आहे, मग बाकीचा आठवडा पूर्ण व्यवस्थित स्टूल पास होतात, सगळं व्यवस्थित आहे. एखाद दिवशी मे बी मिस होतंय किंवा एखाद दिवशी होत नाहीये. मग असं होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन म्हणावं का, किंवा असं होत असेल तर काय ट्रीटमेंट ऑफ ऍक्शन असावी? ओके. सो कधी कधी त्यांनी आहार नीट घेतलेला नाहीये तरी त्यांना मल नीट नाही होणार आहे. जर आहार पुरेशा मात्रेतच गेलेला नाहीये तर त्यापासून मल पण तेवढा पुरेसा तयार होणार नाहीये. सो 1 दिवस झालं, 1 दिवस नाही झालं तरी लगेच त्याच्यासाठी ट्रीटमेंट न घेता पुढच्या 4 दिवसात आहार पहिले नीट सुधारणं गरजेचं आहे. जर त्यांनी आहार जरी सुधारला तरी मग त्यांना ते योग्य प्रमाणात जर मोशन्स होत आहेत की नाही हे बघणं गरजेचं आहे. आहारामध्ये ज्याने मोशन्स नीट होतील असा आहार आहे की नाही हे पण बघणं, म्हणजे लिक्विड्स आपल्या आहारात जास्त असणं गरजेचे आहे. जसं पोळी किंवा भाकरी हे वृक्ष आहार आहे, तर आपल्या आहारामध्ये स्निग्ध आहाराची जास्तीत जास्त गरज असते. म्हणजे पोळी असू दे, भाकरी असू दे, त्याला तूप लावणं खूप गरजेचं आहे. ती सुकी न घेता त्याला कुठेतरी स्निग्धता येण्यासाठी तूप लावणं हे गरजेचं असतं. तसंच आयुर्वेदात नियमही सांगितलेला आहे की पाणी कधी पिणं गरजेचं आहे. तर जे पाणी घ्यायचं आहे ते जेवणाआधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास, नाहीतर जेवणाच्या मध्ये घोट पाणी प्यायचं आहे. जेवणाच्या मध्ये पाणी घ्यायला काहीही हरकत नाही. तेव्हा तहान लागली किंवा आपल्याला पाणी प्यायची इच्छा जरी झाली तरी तेव्हा पाणी प्यायला काहीही हरकत नाही. पण त्याच्यानंतर आपण जो आयुर्वेद काय सांगतं की नंतर पाणी लगेच प्यायचं नाही. सो हेही कुठेतरी फॉलो करणं गरजेचं असतं. ओके. पण आता जसं आपण कॉन्स्टिपेशन बद्दल बोलतो किंवा कॉन्स्टिपेशन बद्दल विचार करतो, आहारातले चेंजेस तर तुम्ही सांगितले, पण मग फिजिकल ऍक्टिव्हिटींचा पण कॉन्स्टिपेशनवर काही परिणाम असतो का, किंवा त्याचा कसा परिणाम होतो कॉन्स्टिपेशन असताना किंवा सुरुवातीच्या फेजेस मध्ये सपोज? ओके. कॉन्स्टिपेशन कधी होतं की जेव्हा पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स नीट होत नाहीयेत ज्या लार्ज इंटेस्टाईनच्या, तर त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. पूर्वी कसं इंडियन स्टाईल जेव्हा वॉशरूम्स असायची तेव्हा मलासनामध्ये बसलं जायचं
आता मॉडर्न जी टॉयलेट्स आहे त्याच्यामध्ये मलासनात कुठे बसणं हे राहिलंच नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी ऍब्डॉमिनल मसल्सवर प्रेशर येणं, त्यामुळे वेग येणं हे कुठेतरी राहिलंच नाही आहे. त्यामुळे मलासनात सकाळी उठलं की मलासनात बसून गरम पाणी पिणं हे खूप महत्वाचं आहे की ज्याने आपल्या मसल्सवर प्रेशर येऊन, ऍब्डॉमिनल मसल्सवर प्रेशर येऊन आपल्याला वेग येण्यासाठी मदत होणार आहे. जर पेशंटना कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतोय तर त्यांनी हे लगेच करणं गरजेचं आहे. त्यांनी जरी हे केलं तरी त्यांना पुढच्या 10 ते 15 दिवसात लगेच त्याचा रिझल्ट मिळणार आहे की त्यांनी मलासनात बसणं गरजेचं आहे. हे जेव्हा ते करतात तर तेव्हा त्यांना एक्सरसाइज मध्ये आम्ही सांगतो की त्यांनी रेग्युलर अर्धा तासाचा तरी अर्धशक्ती व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण आयुर्वेद काय सांगतं की तुमच्या शक्तीहून जास्त व्यायाम करायचा नाही आहे, अर्धशक्ती व्यायाम करणं गरजेचं आहे. तो त्यांनी रोज अर्धा तासाचा तरी करणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्ही मगाशी लॅक्झेटिव्ह बद्दल बोललात, पण त्याच्यासोबतच एक कॉमन क्वेश्चन पण येतो लोकांचा की लॅक्झेटिव्ह आम्ही डेली घेत नाहीयेत किंवा विदिन अ मंथ्स घेतोय सपोज. ओके. पण स्टूल्स ज्या आपण म्हणतोय त्या आम्हाला थोड्याशा हार्ड किंवा मीडियम हार्ड अशा फॉर्मॅटमध्येच होत आहेत. अशा वेळेस कसं करावं त्यांनी? सी लॅक्झेटिव्ह जेव्हा घेतात तेव्हा त्यांना ते पोट साफ तर नीट होऊन जातं, पण त्याच्यानंतर परत त्यांचं पचन सुधारलेलंच नाहीये ना. लॅक्झेटिव्ह काय करतंय, फक्त जसाचा तसा मळ काढतोय बाहेर. आपल्याला काय करायचं तर त्यांचं पचन पहिले नीट सुधारणं गरजेचं आहे, तर त्यांचा मळ पण नीट तयार होईल, तो नीट सेमी सॉलिड ह्या फॉर्म मध्ये तयार होईल. का होत नाहीये, कारण का तिथून ऍब्झॉर्प्शन पाण्याचं जास्त प्रमाणात होतंय, रुक्षता आलेली आहे, इंटेस्टायनल ड्रायनेस आपण जसं म्हणतो, तर त्यामुळे तिथे एवढी रुक्षता आलेली असते की मल एकदम कोरडा पडून जातो. सो तो नीट राहण्यासाठी हायड्रेशन, आपल्या शरीराचं नीट राहणं, लिक्विड आहारात नीट असणं ही खूप महत्वाची गरज आहे. ती जर कुठेतरी आपली पूर्ण होत नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास फेस करावा लागत असतो. सो पेशंटना आम्ही तसंच सांगतो की तुम्ही हे घेणं गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशनची ऍड बघताना इतकं भारी दाखवलं जातं की तुम्ही कोणीतरी ऑफिसला आलात आणि तुम्ही अनइझी फील करताय आणि जेव्हा तुम्हाला पोट साफ नाही होत तुम्ही अनइझी फील करता. म्हणजे आपल्यालाही जनरल जाणवतं की आपण ट्रॅव्हल करतोय किंवा कुठेतरी करतोय तर आपल्याला ते अनइझीनेस जाणवतो. मग असं का होतं किंवा अनइझीनेस ओव्हरऑल त्या अनइझीनेसचं कारण काय असतं? जसं जागा बदल झालाय त्यामुळे रुटीन मध्ये कुठेतरी त्यांचा चेंज झालेला असतो. काही पेशंट्स मध्ये असं बघून येतो की ट्रॅव्हल करताना त्यांना मोशन पासच होत नाही, म्हणजे बाकीच्या दिवशी ते रेग्युलरली मोशन पास होत असतं, त्यांना शौचालय नीट साफ होत असतं, पण ट्रॅव्हलला किंवा जागा बदलल्यावर मात्र त्यांना ते होत नसतं. कुठेतरी ते सायकोलॉजिकल पण प्रॉब्लेम असतो की पेशंटना ते जागा बदलल्यावर ते रुटीन चेंज झालेलं आहे, पाण्याचं मे बी प्रमाण तेव्हा इंटेक कमी होत असतो ट्रॅव्हलिंग मध्ये आणि त्यामुळे सुद्धा पेशंट्स मध्ये असा प्रॉब्लेम दिसून येत असतो की तेव्हा त्यांना हा प्रॉब्लेम आपण जाणवतो की त्यांना हे कॉन्स्टिपेशनचा बाहेर गेल्यावरच फक्त हा त्रास होत असतो. सो जेव्हा पोट साफ झालं नाहीये त्यामुळे जो अनइझीनेस येतो तर त्यामुळे त्यांना भूकच लागणार नाही, पुढचा आहार खावासाच वाटणार नाही, कारण काय इच्छाच होणार नाही, कारण काय अजूनही जुना मल जो आहे तो अजूनही पोटात आहे, तो इव्हॅक्युएट झाला पाहिजे, पुढे निघून गेला पाहिजे शरीरातून, पण तोही न गेल्यामुळे, तो पोटातच राहिल्यामुळे तो कुठेतरी जडपणा आपल्या शरीरात आलेला असतो आणि तो अनइझीनेस आलेला असतो की अजून काहीतरी पोटात आहे, अजून बाहेर गेलेलं नाहीये, त्याशिवाय आपण तरी वरून खाल्लं तर त्याचंही पचन होणार नाहीये. सो कुठेतरी बॉडी तो सिग्नल देत असते की आता तुम्ही तुमचं खाणं थांबवायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अनइझी होतंय, म्हणजे तेव्हा तुम्ही काहीतरी बॉडी सांगते तुम्हाला आणि तो सिग्नल तुम्ही जाणून घेतला पाहिजे. अशा वेळेस म्हणजे सपोज कॉन्स्टिपेशन नाही पण काहीतरी पोटात साठलंय, जड पण आलं, अनइझीनेस आलं, तर अशा वेळेस काय रुटीन चेंजेस असावे? तेव्हा सॉलिड फूड्स थोडे बंद करायचे आणि लिक्विड फूड्स हे जास्त घेतले गेले पाहिजे, जे पचायला हलके आहेत, सूप्स आहेत जशी आणि फळं आहेत, ह्यांचं आहारात सेवन करणं गरजेचं आहे. म्हणजे ते पचायला हलके असल्यामुळे त्यांना जो नंतर जाऊन त्रास हा जास्त होणारच नाहीये. सो हे ते करणं गरजेचं असतं. सो अनइझी फिलिंग होत असतं त्यांना, ते खूपच चिडचिड होत असते, म्हणजे पेशंट अगदी सकाळी काटा लावून बघत असतात की आमचं पोट साफ झालंय की नाही आणि नाहीतर त्यांना ऑफिसला जाण्याची पण इच्छा होत नाही. ते म्हणतात की मॅडम आमचं पोट सकाळी साफ नाही झालं ना तर आम्हाला जाण्याची इच्छा सुद्धा, बाहेर पडण्याची इच्छा होत नाही, कारण मग त्यांना ती टेन्शन राहतं की आता जाताना ट्रॅव्हल मध्ये कुठेतरी वॉशरूमला जावं लागलं तर काय करायचं परत, किंवा त्याचा वेग कुठेही आला तर काय करायचा, हे कुठेतरी माइंड मध्ये त्यांना ते प्रश्न पडायला लागलेले असतात. सो तिथे कुठेतरी पेशंटना खूप हा त्रास वाढायला लागलेला असतो. नक्कीच, जसं तुम्ही म्हणाला तसं ते थोडंसं सायकोलॉजिकली पण असावं आणि ते आहे. पण आता याच्यासोबतच अजून एक गोष्ट येते कॉन्स्टिपेशन सोबत,
आपण म्हणतोय मगापासून की मल साचून राहतो, मग बॉडीमध्ये असे काही लेयर होतात का मलाचे, किंवा असं काही होतं का? त्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हणतात. जो पचलेला आहार रस नाही आहे आणि तो शरीराच्या बाहेर पण पडला नाहीये, त्याला आपण आम म्हणतो. सो आम म्हणजे टॉक्झिन आहे एक प्रकारचं, आणि त्याचं सुद्धा हळूहळू रक्तात ऍब्झॉर्प्शन व्हायला लागतं आणि ते टॉक्झिन्स रक्तात जातात आणि हळूहळू पूर्ण शरीरभर फिरायला लागतात, आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला ते खूप लिथार्जीपणा येणं, आळस येणं, किंवा काही न करण्याची इच्छा होणं, हे कुठेतरी ते जाणवायला लागलेलं असतं. किंवा स्किनवर आपल्याला दिसायला लागतं, पोट साफ नाहीये म्हणजे तुमची जिव्हा कशी आहे, साम आहे का, किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हे सगळं प्रमाणात दिसायला लागतं. म्हणजे तेव्हा कुठेतरी आपण समजून जायचं की आपल्या शरीरातलं पचन हे पूर्ण बिघडलेलं आहे. आपल्याला पहिले पचन नीट आणलं पाहिजे. म्हणजे ते जर नीट झालं तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होणारच नाही आहे. आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो जर नीट असेल, अग्निमांद्य झालेलं नसेल, तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होतच नाही. त्यासाठी म्हणजे आधीचं अन्न पचलं नाही आहे तरी अन्नाचं सेवन करणं हे चुकीचं आहे. भूक लागली नाहीये तरी खायचं हे चुकीचं आहे. किंवा विरुद्ध आहाराचं सेवन करणं हे खूप चुकीचं आहे. आयुर्वेदानुसार हे सांगितलेलं आहे की विरुद्ध आहार म्हणजे काय आहे की उष्ण पदार्थ आणि शीत पदार्थ एकत्र खाणं, किंवा दूध आणि मीठ ह्याचा संयोग चुकीचा आहे, किंवा मध आणि तूप हे समप्रमाणात घेणं चुकीचं आहे. ह्या गोष्टींमुळे पण कुठेतरी आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होत असतो. आहारामध्ये फळांचा समावेशच नसतो काही पेशंट्समध्ये. ते म्हणतात फळं आम्ही खातच नाही, आम्ही जास्त काही खात नाही, किंवा भाज्या पण त्यांचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यातनंच आपल्याला फायबर्स, मिनरल्स, विटामिन्स हे भाज्या, फळं ह्यातनंच मिळणार आहे. जे सीझनल फ्रूट आहे ते खाणं खूप गरजेचं आहे. ते खाल्लं तर आपली इम्युनिटी चांगली राहील. आपला जठराग्नी नीट राहिला तर आपली इम्युनिटी चांगली राहणार आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती त्यामुळेच नीट राहणार आहे. सो आपलं अख्खं शरीर हे कुठेतरी आपल्या पोटावर आधारित आहे. म्हणजे जर पोट नीट नसेल तर आपलं हे शरीर नीट चालणारच नाही. म्हणजे त्याच्यावर पूर्ण डिपेंडन्सी आहे. आपण आणि म्हणतो ना आपण की आपल्याला जर एखाद्याचं मन जिंकायचं असेल त्याचा मार्ग पोटातून जातो, पण तो तुमचं स्वतःचं मन जिंकायचं असेल तो पण मार्ग पोटातूनच जातो. करेक्ट आहे, खरंय. सो त्यासाठी नीट जेवण म्हणजे चांगलं सकस आहार घेणं गरजेचं आहे, पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे, आणि षड्रसात्मक आहार घेणं सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे कडू रस पण आपल्या जिभेला मिळणं तितकाच महत्वाचा आहे. तो जर मिळत नसेल तर आहारात नक्की कारल्याची थोडी तरी भाजी करून घेणं गरजेची आहे. जर ती जात नसेल तर ती घेणं गरजेची आहे. आता कॉन्स्टिपेशन जनरली खूप अर्ली स्टेजेस मध्ये दिसायला मिळतं. मग त्याच्यानी लॉंग रन मध्ये काही परिणाम होऊ शकतात का? म्हणजे ओव्हरऑल टुवर्ड्स युअर 60-65, कारण जनरली कॉन्स्टिपेशन हा असा आजार होता की बऱ्यापैकी 45 नंतर किंवा 50 नंतर जाणवायचं लोकांना. आता ते ऑलमोस्ट 30s मध्ये किंवा 25s मध्ये पण दिसायला. मी तर म्हणेन अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे अगदी लहान मुलं आहेत, 4थी-5वीतली आहेत, किंवा त्यांच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशनचा त्रास हा दिसायला लागलेला आहे. बिकॉज ती शाळेत जाताना पोट म्हणजे साफ व्हायचं, म्हणजे मोशनचा कॉल आला तरी ती जात नसतात. त्यांना हे कुठेही फिलिंग असं जायलाच पाहिजे असं कुठेतरी वाटत नसतं, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हळूहळू कॉन्स्टिपेशनला वाढायला लागतं. त्यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण जास्त असतं मुलांमध्ये बघायला गेलं तर. सो पोटात दुखल्यासारखं, किंवा पेशंटमध्ये पहिलं लक्षण जे दिसून येतं ना ते लेफ्ट साईडला पोटात दुखत असतं. कारण काय वाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं असतं कॉन्स्टिपेशनमुळे, आणि त्यांना लेफ्ट साईडला पोटात दुखायला लागलेलं असतं. सो तेव्हा पेशंट येऊन विचारतात आम्हाला लेफ्ट साईडला पोटात दुखतंय. मग आम्ही त्यांना सांगतो हे तुमचं वातामुळेच दुखतंय, दुसरं काहीही कारण नाही. कारण का त्यांना त्याचं टेन्शन येत असतं की नक्की कशामुळे दुखतंय, त्याच्यासाठी सोनोग्राफी करणं गरजेची आहे का. तर त्यापेक्षाही ते मेनली जे दुखत असतं लेफ्ट साईडला ते आपल्या शरीरात वात वाढल्यामुळे ते कुठेतरी आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागलेला असतो. वात वाढला की त्यांना पोटऱ्यांमध्ये सुद्धा तेवढेच वाताचे गोळे येणं, पेटक्या येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागतात. आता तुम्ही जंतांचं उदाहरण दिलं, मला एक विचारायचं की प्रोबायोटिक्स कसे हेल्प करतात कॉन्स्टिपेशन मध्ये, किंवा काय त्यांचा रोल असतो? सो प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असे दोन कॉन्सेप्ट असतात. प्रीबायोटिक इज अ समथिंग लाईक की ज्याच्यामध्ये हे फायबर्स आहेत, नॉन डायजेस्टेबल फायबर्स आहेत, आणि जे बॅक्टेरियाज आहेत गटमध्ये त्यांची जी लाईफ आहे किंवा त्यांचं पोषण करणं, त्यांची ग्रोथ करणं हे प्रीबायोटिक्स करत असतात. आणि प्रोबायोटिक्स हे लाईव्ह बॅक्टेरियाज असतात की जे आपण स्टमक मध्ये घेत असतो, आणि त्याच्यामुळे ते गट मधलं जे काही पचन आहे
डायजेशन आहे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्याशिवाय पचन नीट होऊच शकत नाही आणि हे त्याच्यासाठी घेतले जात असतात. सो प्रीबायोटिक्स मध्ये कसं येतं की ओट्स येतात, ऍपल्स येतात, किंवा अक्रोड वगैरे आहेत, की हे सगळं जे आहे, लसूण आहे, कांदा आहे, हे सगळे प्रीबायोटिक्स मध्ये येत असतात की जे आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. प्रोबायोटिक्स मध्ये दही येतं, ताक येतं किंवा कांजी येते. ह्या सगळ्याचा समावेश हा प्रोबायोटिक्स मध्ये येत असतो की त्याच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरियाज असतात आणि हे कुठेतरी डायजेशनसाठी गरजेचं सुद्धा असतं. बिकॉज आपले जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते आपलं पचन सगळं नीट घडवून आणत असतात, की त्या मुवमेंट्स आहेत, ऍब्झॉर्प्शन आहे, हे सगळं ते त्याच्यामुळे होत असतं आणि ते खूप महत्वाचे असतं. आता जनरली अजून बघायला मिळतं की कॉन्स्टिपेशनच्या काही पेशंटला सर्जरीला जावं लागतं किंवा स्पेशली कॉन्स्टिपेशन सर्जरी करावी लागते टू गेट रिलीफ ऑफ द थिंग्स. हे कितपत खरं आहे आणि त्याचं म्हणजे का करावं लागत असेल तर करावं लागतं? काही पेशंट्स मध्ये पाईल्सचा त्रास हा खूप वाढायला लागतो आणि त्यामुळे हिमोराइड्सचं ऑपरेशन करावं लागत असतं. पण ह्यापेक्षा पण हे करण्यापेक्षा, कारण का त्यांचं कसं होतं की ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा त्यांना हा त्रास परत परत होत राहतो. असं नाहीये की ऑपरेशन झालंय म्हणून त्यांना हा त्रास होणार नाहीये का, तर नाही, असं नसतं. तर त्यांना त्याच्यानंतर सुद्धा हा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्याच्यात पहिले काय करणं गरजेचं आहे की आपल्याला ते रिकरेक्ट करता येते का. आपल्याला कॉन्स्टिपेशन रिकरेक्ट करता आलं तर सर्जरी पर्यंत ह्या गोष्टी जातच नाहीत आणि त्या छान प्रकारे रिलीफ त्यांना मिळत असतो. माझ्या ओपीडीला आलेल्या पेशंटना मी सांगते की तुम्हाला नीट गोळ्या घ्यायच्या आहेत, आहार नीट घ्यायचा आहे, ह्याने तुम्हाला नक्की फरक पडेल. सो त्यांना कॉन्स्टिपेशनचा रिलीफ हा नक्की मिळतो. कारण तो डाएटरी चेंजेस करणं किंवा योग्य आहार कसा घेणं याचं जरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं ना, तरी त्यांना तो जो काही प्रॉब्लेम झालेला असतो तो चांगल्या प्रकारे रिझॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यासाठी लगेच ऑपरेशनला जाण्याची अशी काही गरज नसते. पण काही केसेसमध्ये खूप गरजेचंच आहे, म्हणजे त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. तर अशा वेळेस त्यांनी केलं तर त्याला काही हरकत नसते. पण पहिलं ऑप्शन की आयुर्वेदानुसार आपण ते रिझॉल्व्ह करू शकतोय का, त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्या शरीरात कुठला दोष वाढलेला आहे, वात, पित्त का कफ वाढलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेची असते. आणि त्यांना योग्य पचन सुधारलं, मल निर्मिती नीट झाली की त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होत नाही. ओके. पण आता मग याच्यात नॅचरल किंवा हर्बल अशा काही ट्रीटमेंट असतात का किंवा काही मेडिसिन्स आहेत का जे कॉन्स्टिपेशन पासून इन्स्टेड ऑफ लॅक्झेटिव्ह विल हेल्पफुल देम? ओके. जसं आवळा हा रसायन म्हणून पण काम करतो आणि तो रेचक म्हणून सुद्धा काम करतो. ओके. सो आवळ्याचं सेवन हे आहारात रोजच्या रोज असणं गरजेचं आहे. पेशंट त्याचा ज्यूस घेऊ शकतात किंवा किसून त्याचा ज्यूस करून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट आवळा खाऊ शकतात. ज्यांना आवडतो तुरट रस आहे त्यामुळे तोही घेतला, आंबट तुरट घेऊ शकतात. त्याचबरोबर आवळा कॅन्डीज सुद्धा येतात, तर त्या सुद्धा ते पेशंट घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्ण जे असतं ते पण आठवड्यातनं एकदा पेशंट्स घेऊ शकतात. 1 चमचा गरम पाण्याबरोबर रात्री झोपताना. ह्याने काय होणार आहे की मल नीट तयार होऊन तो बाहेर पडणं याच्यासाठी सुद्धा हेल्प होणार आहे. आणि त्रिफळा हे रसायन सुद्धा आहे, त्यामुळे त्याचे कुठलेही जास्त साईड इफेक्ट्स नसतात. त्याचबरोबर एरंडाचं तेल सुद्धा असतं की ते वातनाशक आहे. पूर्ण रुक्षता म्हणजे इंटेस्टाईनची जी रुक्षता आहे ती घालवण्यासाठी तेलाचा उपयोग होत असतो. तर पेशंटला आपण सांगतो की रात्री झोपताना 5 ml एरंड तेल हे गरम पाण्याबरोबर घ्यायचं आहे. त्याने पोट नीट साफ व्हायला खूप चांगल्यारीत्या फरक पडत असतो. पण हे सगळं करताना सुद्धा कुठेतरी त्यांनी एखाद्या वैद्याचा सल्ला घेणं हे गरजेचंच असतं. कुठलेही होम रेमेडीज असू देत किंवा कुठलेही औषधी उपाय हे कुठल्या तरी वैद्याच्या सल्ल्यानेच घेणं आणि योग्य मार्गदर्शनाखाली घेणंच गरजेचं असतं. पण आता ज्यावेळेस आपण कॉन्स्टिपेशन बद्दल बोलतोय, म्हणजे बद्धकोष्ठतेबद्दल बोलतोय, त्यावेळेस मार्केटमध्ये खूप सारे चूर्ण अवेलेबल आहे आणि त्यातलं कंटेंट प्रत्येकाचं मोर ओव्हर सिमिलर असतं किंवा मोर ओव्हर चेंजेस असतात. मग त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं लोकांना की कसं ते सिलेक्ट करावं किंवा काय करावं. ओके. सो कसं असतं की लॅक्झेटिव्ह बद्दल जेव्हा आपण म्हणतो, चूर्ण म्हणतो, ते मृदू रेचकच असणं गरजेचं आहे. मृदू रेचक म्हणजे की ज्याने खूप वेळा वेग नाही येणार आहेत, म्हणजे 4-5 वेळा वेग येतील असं ते चूर्ण नसावं. मग वेग किती वेळा यावे दिवसातून? वेग हा दिवसातून एकदा येणं गरजेचं आहे. तो वेग आला नाही तर पोट तेव्हा जर नीट साफ नाही झालं तर दिवसातून 2 ते 3 वेळा पेशंटना जावं लागतं. कारण का तेव्हा पोट नीट साफ एका वेळात होतच नाही. सो एकदा दिवसातून नीट वेग येणं गरजेचं आहे. तो येत नसेल तर ते लॅक्झेटिव्ह घेतली जातात की ज्याने त्यांना पहिले वेग येतो आणि वेग आल्यामुळे शौचाला त्यांना होत असतो. पण काही पेशंट जसं एरंड तेल घेतल्यावर काही पेशंटमध्ये 3 ते 4 वेळा पण त्यांना शौचाला जावं लागतं. 3 ते 4 वेळा त्यांना वेग येतं.
सो त्याच्यासाठीही करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण त्याच्यासाठी म्हणजे बस्ती चिकित्सा सुद्धा आपण करतो. की बस्ती चिकित्सेमुळे काय होतं की जो काही जुना मळ शरीरामध्ये चिकटलेला आहे, जो आपलं शरीर साफ करू शकत नाही आहे, तो एनिमा वाटे आपण साफ करत असतो. सो त्याच्यासाठी आपण पंचकर्मामधील बस्ती ही चिकित्सा केली जाते की ती वातासाठी प्रमुख चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे पंचकर्मानुसार आपण मग कॉन्स्टिपेशनच्या बाकीच्या गोष्टी पण ट्रीट करू शकतो. हो 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 नक्कीच. आणि पंचकर्मामुळे खूप सुंदर रिझल्ट मिळतात पेशंट्सना. कारण का त्यांना सगळा जो जुना मळ आहे की जो निघालेला नाही, इंटेस्टाईन्सच्या ज्या वॉल आहेत त्याला जो चिकटलेला मळ आहे आणि जो आपलं शरीर साफ करत नाही आहे, तो काढे दिले जातात किंवा तेलाची बस्ती दिली जाते आणि ते इन्सर्ट केल्यावर ते इंटरनली जात असतं आणि पूर्ण जे इंटेस्टाईन आहे त्याची साफसफाई केली जात असते. म्हणजे झाडून आपण घर कसं साफ करतो तसं हे बस्तीद्वारे केलं जात असतं की ती पूर्ण शरीराची आतून शुद्धी केली जात असते. जे काही जुने टॉक्झिन्स आहेत ते पूर्ण शरीराच्या बाहेर जाण्यासाठी बस्ती ही क्रिया केली जात असते. बस्ती करण्याच्या आधी आपण स्नेहस्वेदन पण करतो की ज्यामुळे एक्स्ट्रीमिटीज मध्ये जो काही दोष वाढलेले आहेत ते मध्यम मार्गात येऊन बस्ती वाटे ते शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण बस्ती ही क्रिया करत असतो. आता आपण इतक्या कॉन्स्टिपेशन बद्दल बोलतो. हो. तर जसं तुम्ही मगाशी पण म्हणाल की ओपीडीत खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात, अशा काही खूप जनरिक किंवा खूप वेगळ्या केसेस बघायला मिळाल्या का कॉन्स्टिपेशन बद्दल? ओके. सो कॉन्स्टिपेशनसाठी माझे एक पेशंट होते की त्यांना खूप जुनं कॉन्स्टिपेशन होतं. खूप अनेक त्यांनी लॅक्झेटिव्ह घेऊन झालेली होती. त्यांनी काही फरक पडत नव्हता. लॅक्झेटिव्हनी सुद्धा त्यांना फरक पडणं बंद झालेलं होतं. तेव्हा ते माझ्याकडे आले. त्यांना मी योग्य ती ट्रीटमेंट लिहून दिलेली. आपली जी ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये सत्व पद्धतीने बनवलेली औषधं असतात, त्यामुळे त्यांना इन्स्टंट रिझल्ट मिळत असतो. सो तेव्हा त्यांना मी योग्य ते म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठमध असतं की ज्येष्ठमध काय करतं ते मृदू रेचक आहे आणि स्टूल जे आहेत त्या मृदू राहण्यासाठी हेल्प करत असतात. म्हणजे त्याला मृदुता राहणं हे खूप गरजेचं आहे. स्टूलमध्ये पाणी राहिलं पाहिजे. जर ते पाणी धरून ठेवणारे आपण आहारात पदार्थ घेतले किंवा औषधाद्वारे दिले गेले तर त्या स्टूल्स ज्या आहेत त्या हार्ड होणार नाहीत आणि त्या सॉफ्ट राहतील आणि त्या आपल्याला कुठलंही पेन न होता त्या पास करणं इझिली करता येऊ शकतात. सो त्यांना मी तशी ट्रीटमेंट लिहून दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे पहिले 15 ते 20 दिवस फक्त नीट घ्या, एवढंच करा. आणि अॅनल पार्टला लावायला एक क्रीम दिलं की तिथे त्यांना झोंबलं नाही पाहिजे किंवा स्टूल पास करताना त्रास नाही झाला पाहिजे. कारण का तो होत असताना आपण नुसती ट्रीटमेंट करत राहिलं तरी मग त्यांना तो खूप जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागतो. 15 दिवसानंतर ते आले आणि ते मला म्हणाले की मला आता नीट पोट साफ होतंय, मला त्या जागेला कुठलीही वेदना नाही आहे, मला पेन होणं पूर्ण बंद झालंय आणि आता मला सॉफ्ट स्टूल पास होत आहे. हे गरजेचं आहे. एवढं जरी झालं, दिवसातून त्यांना रेग्युलर सकाळी उठल्यावर वेग यायला लागलेले होते. माझी जी ट्रीटमेंट असते की त्याच्यामध्ये हे गोळ्या ज्या असतात अगदी छोट्या मसुरे इतक्या छोट्या असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की खूप मोठी आयुर्वेदिक म्हटलं की खूप मोठी गोळी घेणं, काढे घेणं, असं न करता त्याच्यावर रिसर्च करून ह्या गोळ्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या इतक्या सोप्या आणि जलद गुण देत असतात. त्यामुळे पेशंटना पण ते इतके खुश होते. त्यांनी मला टेस्टिमोनियल लिहून पाठवलं की मॅडम मला हे खरंच शक्य वाटत नव्हतं की मला स्टूल, कारण का वय वाढल्यावर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही असा प्रश्न कुठेतरी त्यांना पडायला लागतो. कारण का यंग एज मध्ये असताना की तो रिझॉल्व्ह पटकन होतो, कारण का त्याची एज नुसार ते रिकव्हरी किंवा हिलिंग प्रोसेस आहे ती खूप जास्त चांगली असते. वय जसं वाढतं 60 नंतर तेव्हा कुठेतरी वाताधिक्य हे शरीरात सगळ्यात जास्त असतं आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम्स हे जास्त प्रमाणात त्यांना दिसायला लागतात. किंवा ह्या वयामध्ये त्यांचा आहार पण खूप कमी झालेला असतो. म्हणजे आपण बघतो आपले आई वडील अगदी थोडं थोडं खात असतात. आता त्यांना जास्त खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही. म्हणजे रात्रीचं नाही खाल्लं तरी त्यांना चालत असतं, तरी त्यांना कॉन्स्टिपेशन होत असतं. मग तेव्हा कुठेतरी ते मेंटली खूप डिस्टर्ब व्हायला लागलेले असतात. असे आपले अनेक पेशंट्स आहेत की ज्यांना कॉन्स्टिपेशनसाठी खूप सुंदर गुण मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं लाईफ खूप बदललं. कारण का कॉन्स्टिपेशन हे कसं होतं की लक्षण असतं पण लॉंग टर्म पर्यंतचं लक्षण असतं. ते कधी एका दिवसात तयार झालेलं लक्षण नाहीये. म्हणजे अॅक्यूट नाहीये 2 दिवस कॉन्स्टिपेशन आहे आणि लगेच ट्रीटमेंट घेतली असा कोणी व्यक्तीच नसतो. तो पहिले अंगावरच काढतो, मग हळूहळू कुठेतरी त्याला जाणवायला लागतं की कुठेतरी हे आपलं बिनसलेलं आहे, गणित कुठेतरी बिघडलेलं आहे आणि आपल्याला त्याला करेक्ट करणं गरजेचं आहे. असे अनेक पेशंट्स आपल्या क्लिनिकला येत असतात आणि त्यांना खूप सुंदर छान रिझल्ट मिळालेले आहेत. आता सध्या एक जिमचा ट्रेंड आहे किंवा प्रोटीनचा ट्रेंड आहे, त्यानी पण त्या इंटेकनी पण काही होऊ शकतं का? किंवा तो इंटेक वर्सेस कॉन्स्टिपेशन कसं गणित आहे? काही पेशंट्स मध्ये असं दिसलेलं आहे मला की ते प्रोटीन शेक्स घेत होते
आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांचा जाणवायला लागलं की कॉन्स्टिपेशन होत आहे. असे सुद्धा माझ्याकडे अनेक पेशंट्स आलेले आहेत. काय ह्याचं रिझन शोधण्याचा जेव्हा मी विचार केला की ह्याच्या पाठी काय रिझन असू शकतं, तर तेव्हा त्यांना एवढं जेव्हा प्रोटीन डायरेक्ट पहिल्याच दिवशी दिलं गेलं तर त्यांना ते प्रोटीन पचणारच नाहीये, कारण का तेवढी त्यांची पचनशक्तीच नाही आहे. पहिले त्यांनी 1 ते 2 महिने रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे किंवा त्याच्यानंतर त्यांनी ह्याचा विचार करणं ठीक आहे. पण लगेच जिम चालू केलंय आणि लगेच प्रोटीन शेक्स घेणं चालू केलं असेल तर ते प्रोटीन शेक्स म्हणजे आपल्या शरीराला जेवढं आपलं वजन आहे तेवढं ग्रॅम्स मध्ये प्रोटीन रोजचं लागतं. तर तेवढं जर जात नसेल आणि त्याच्यावर एक्सेसिव्ह जात असेल तरी त्याचं पचन होणार नाही आहे आणि त्यामुळे स्टूल हार्ड होणार आहेत. हार्ड स्टूल्समुळे मग कॉन्स्टिपेशन हे पुढचं आहे. सो हे कुठेतरी त्यांना दिसून येत असतं आणि हे नाही करणं हेच योग्य आहे. आयुर्वेदानुसार जसं सांगितलेलं आहे, अर्धशक्ती व्यायाम आणि योग्य आहार हा जर असेल तर तेवढं त्यांना गरजेचं नसतं. सो प्रोटीन हे आहारातून जाणंच महत्वाचं आहे. जसं प्रोटीनसाठी एग्ज आहेत किंवा पनीर आहे, चिकन आहे किंवा सोया आहे, डाळी आहे, याचं प्रमाण कुठेतरी आहारात जरी योग्य प्रमाणात असेल तरी मग त्यांना लगेच प्रोटीन शेक्सची गरज नसते. अगदी जे बॉडी बिल्डर्स आहेत किंवा ज्यांना त्याची खूप जास्त गरज आहे त्यांना ते फील्ड म्हणून त्यांचं किंवा काम म्हणून हे त्यांना घेणं गरजेचं असतं की त्यांनी घेणं ते योग्य आहे. पण प्रत्येकालाच त्याची गरज आहे तर त्याचं उत्तर नाही आहे की प्रत्येकाला त्याची गरज नसते. ज्यांना फूड मधून तो सोर्स कम्प्लीट करता येत असतो त्यांनी तो जरूर फूड मधनं करावा, म्हणजे त्यांचं जे काही पचन आहे ते नीट राहील आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास त्यांना जास्त होणार नाही. काहीमध्ये आयर्न सप्लिमेंट्स घेतल्या जात असतात की त्यामुळे सुद्धा काही वेळा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. सो प्रेग्नन्सीमध्ये आपण बघून येतो की आयर्न सप्लिमेंट्स दिल्या जात असतात आणि तेव्हाही काही पेशंट्स मध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसलेलं आहे की त्यामुळे सुद्धा होत असतं. अँटी डिप्रेसंट्स जेव्हा पेशंट्स घेत असतात त्यामुळे सुद्धा किंवा पेन किलर्स आहेत त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. जेव्हा तुम्ही रेग्युलर यूज करत असतात ह्या गोळ्यांचा, ओटीसी प्रॉडक्ट्स असतात की जे आपण ओव्हर द काउंटर जाऊन कुठल्याही डॉक्टरला न विचारता आपण हे घेत असतो आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होऊ शकतो. सो जिम मध्ये जे जाणारे आहेत किंवा त्यांनी योग्य आहार घेऊन ते मेंटेन राहणं गरजेचं आहे. मग हेवी वेटनी पण होतो का? हेवी वेट मला हेवी वेट्स हे आयुर्वेदामध्ये तर त्यांनी सांगितलेलंच आहे की अर्धशक्ती व्यायामच करायचा आहे. आज आपण हार्ट प्रॉब्लेम्स खूप जणांना जिम मध्ये नंतर आपण बघतोय की त्यांना हे होत आहे, पण ते कुठेतरी त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त वजन उचलल्यामुळे होत आहेत किंवा तेव्हा त्यांचा हार्ट रेट हा इतका जास्त वाढलेला असतो की त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल्स हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी हे हार्ट प्रॉब्लेम्स पण व्हायला लागलेले आहेत. सो ते करतानाही कुठेतरी ब्लड फ्लो हा व्हायटल ऑर्गन्सच्या इथे जातो. सो हेवी वेट लिफ्ट करताना ऑलवेज जो काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते जे काही व्हायटल ऑर्गन्स आहे तिथे जास्त असणार आहे आणि पचन संस्थेच्या इथे तो कमी असणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना ते कॉन्स्टिपेशनचा त्रास हळूहळू जाणवायला लागतो. तो थँक्यू रुचाताई, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला पुन्हा एकदा कॉन्स्टिपेशन सारख्या टॉपिकवर खूप सुंदर अशी माहिती दिलीत. कारण कसं आहे, जनरली हा टॉपिक खूप जास्त चर्चेत नाही येत आहे किंवा त्याला ओके आहे ना, आज नाही उद्या होईल किंवा परवा होईल आणि नाही तर मग लॅक्झेटिव्ह आहेत आणि लॅक्झेटिव्ह घेतल्यानंतर माझ्या मते 1 वीक छान वाटतं, परत जसं तुम्ही मगाशी सांगितलं तसं ते होत राहतं. पण तुम्ही इथे आलात, त्या गोष्टी डिटेलमध्ये आम्हाला समजून सांगितलं, त्याचसोबत काही आयुर्वेदिक रिमेडीज पण सांगितल्या. पण नक्की त्या रिमेडीज ट्राय करताना जसं ताईंनी सांगितलं तसं वैद्याचा सल्ला घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हालाही असे काही पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत का तर ताईच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही DM करू शकता आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच मिळेल. धन्यवाद, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. हो, जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही एपिसोड बघताय, तुम्हाला ते आवडताय, तुम्ही DM मध्ये सांगताय, इन्स्टाला खूप छान रिप्लाय कमेंट देताय, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज ते बटन असेल इकडे कुठेतरी तर सबस्क्राईब करा.